मी विरोध करत होतो की अदानीमुळे विकास होणार नाही, उलट आमच्या भागाचं नुकसान. तिरोडा शहरामध्ये तर अनेक लोकांनी प्रॉपर्ट्या घेतल्या, घरं बांधून ठेवली, इतर लोक कर्मचारी राहतील. आता त्या तिरोड्यातले लोक गाव सोडून चालले, उलट झालं. त्या राखेमुळे सगळ्या बिमाऱ्या वाढल्या, गोंदिया शहरामध्ये त्याचे परिणाम जाणवतात आणि त्याच्यामुळे शेती सगळी खराब व्हायला निघाली. तेच पाणी प्रॉपरली वापरलं असतं आणि शेतीला वापरलं असतं तर आज आमच्या जिल्ह्याची क्रांती झाली असते. पण मूठभर उद्योगपतींचं पोषण करणारी जी व्यवस्था आपल्या जिल्ह्यात होती, आता देशपातळीवर आहे, त्या व्यवस्थेने आपल्या जिल्ह्यातला निसर्गही संपवून टाकला. म्हणजे अदानीनं नागझिऱ्याच्या जंगलातलं अनेक भाग ताब्यात घेऊन टाकला, त्याला काहीच बोललं जात नाही. पण माझ्या गरीबानं जोडबी जंगलामध्ये घर बांधलं तर या फॉरेस्टवाले 10 वेळ जातात, त्याचं घोपडी पाडतात. म्हणजे लोकशाहीमध्ये आम्हाला जगायचा अधिकार नाही आहे. फक्त मोठभर श्रीमंताला आणि गरीबाला जगायचं नाही, त्याला घर पण बांधता येत नाही, त्याचं अतिक्रमण असेल शेतीमध्ये त्याची शेती उपडून टाकतात. आपण निर्णय केलेला आहे. आपण राहुल गांधींची जी गॅरंटी होत्या 5, त्या 5 गॅरंटीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जे 25 मुद्दे होते त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये सगळ्यांना जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केलेला होता. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते करता येतं. महाराष्ट्रातही आपले सरकार आल्याबरोबर आपण युद्ध पातळीवर हे जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय करू. 7-12वर त्याची नोंद आणा. कारण की आता आम्हाला पाहतोय की समजा एक गट असेल, समजा तो 25 एकराचा गट असेल आणि समजा 15 तिथं शेतकरी असतील तर त्याला सगळ्याला इतर अधिकारी टाकतात. तो त्याला धान विकायला गेला तर धान्य विकता येत नाही. आपण त्याला सेपरेट 7-12 करू, त्याला स्वतःचा मालक करू. ठीक आहे, त्याला भोग वाटप, त्याला 2 जो असतो, 1 नंबर म्हणजे त्याची वडिलोपार्जित जमीन असते ती आणि वडिलोपार्जित, आणि 2 जो असतो तो त्याला शासनाने जमीन दिली असते ते टाकता येईल आपल्याला. पण त्याला सेपरेट 7-12 द्यायचा. आणि जेवढे गरीब लोक आहेत त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळत नाही, घरकुल वापस जातात, त्याला आवर्जून त्याला पट्टे देऊन एकदा रिमार्क करायचं. आमच्या थाडेजरीमध्ये तर आपण पाहिलं की एक काळात होतं की लाईनच जाऊ देत नव्हते फॉरेस्टवाले. मी एकदा गेलो तिथं त्या गावात, फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला घेऊन गेलो आणि त्यांच्या समोर तिथं लाईन चालू आहे. आता थाडेजरीमध्ये लाईन आहे, आता त्याला रस्ता करू देत. म्हणजे त्या सगळ्या नागझिऱ्यामध्ये राहणारे जंगली कुत्रे त्याची किंमत जास्त असते, पण त्या थाडेजरीमध्ये राहणाऱ्या आदिवासीची किंमत नाही आहे की नाही. ते जंगली कुत्रे आहेत ना, तसं गावातल्या कुत्र्याची किंमत जास्त, तसं जंगलातल्या कुत्र्याची किंमत जास्त. तर अशी ही जी परिस्थिती निर्माण झाली, जंगलातल्या डुकराची किंमत जास्त. त्याला काही मारलं तर झालं, तुम्हाला जेलमध्ये. आम्ही मागच्या काळात सांगितलं की हे डुकराला जोपासणारं सरकार आहे, माणसाला नाही. आज शेतीमध्ये किती नुकसान करतंय, वन्य प्राण्याचं नुकसान किती आहे. सरकार म्हणते की आम्ही तुमचं वाघानं तुम्हाला खाल्लं तर इतके पैसे देऊ, आसवलीनं खाल्लं तर एवढे पैसे देऊ. मी मंत्र्याला सांगितलं विधानसभेत, त्या मुंगटीवाराला, तो पहिले आपल्या इकडला पालकमंत्री होता, तर मग तो बाबाराम झाला, त्याने सोडून पाहिला नाही राहायचं मी तुम्हाला. काहून नाही राहायचं तर तो म्हणजे दुसराच पालकमंत्री राहते इथं, आमचा अधिकार नाही राहत. कोण राहतं ते सगळ्यालाच माहिती सीजे कंपनीवाला. तर तो गेला, त्याने सोडून गेला. बाबाराम नाही आता पालकमंत्री, राजीनामा दिला त्याने. तर मला तुम्हाला सांगतो की ही जी काय परिस्थिती आता आहे, म्हणजे डुकर मारायची परवानगी नाही. सरकार म्हणते की शेतात तुम्हाला डुकर मारता येईल, पण त्या फॉरेस्टवाल्याला बोलून मारा. आता तो डुकर थांबणार आहे की तिथपर्यंत. आपण हे सगळ्या याचं संशोधन करू, कारण की याचं दुःख मला माहिती आहे. जेव्हा आपल्यातला माणूस, आपल्यातलं दुःख समजणारा माणूस जेव्हा सत्तेत येतो तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतो. आणि म्हणून ही जी संधी आपल्याला आलेली आहे, या संधीला गमावून आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मोरगाव अजूनही विधानसभेचा. आता या मोरगाव विधानसभेमध्ये नवरी एकच आहे आणि नवरदेव खूप आहे. सगळे लोक आपण बिलकुल ताणावता की हा माझ्या माणसाला भेटले पाहिजे, तो म्हणतो माझ्या माणसाला भेटले पाहिजे. मी अजय लांजे साहेब आले माझ्याकडे, आमचे शिवदास शहारे म्हणजे जुने माझे कट्टर कार्यकर्ते, मजबूत माणूस आहे. हे सगळे माझ्याकडे जेव्हा आले, मी यांना सांगितलं की बाबा मला ही निवडणूक जी आहे
ही माझ्या जवळचा माणूस आहे म्हणून त्याला तिकीट दे असं नाही. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी तिथं आमच्या कार्यकारिणीच्या समोर सगळे होते, आजी माजी मुख्यमंत्री सगळे नेते, त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवी सुरुवात, कारण की प्रत्येक अध्यक्षाला आपल्या आपल्या पद्धतीने कामकाज करायचा अधिकार असतो, काय त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो. तर मी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सांगितलं, आमचे पीजी होते, वराडे होते, म्हणजे त्यावेळेस होतं मीटिंगला, त्यावेळेस आम्ही सांगितलं की नाना पटोलेचं कोणीही कार्यकर्ता होऊ नका. सगळेजण माझ्याकडे पाहत राहिले, कारण की सगळेजण काय करतात आजकाल राजकारणात, माझा कार्यकर्ता हो म्हणजे मी तुला घेऊन चालतो सोबत. मी सांगितलं की नाना पटोलेचा कार्यकर्ता कोणी होऊ नका, जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होईल आणि जो लोकांमध्ये काम करेल त्यालाच मी संधी देणार, नाही तर देणार. मी या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांनी तुम्हाला तिकीट द्यायचे आहे, कारण की आम्ही सर्वे करतो. आता आमचे किरसान साहेब इथं बसलेले आहेत, आता आमच्या तिथल्या महिला अध्यक्ष पण आले, योग्य जिल्हा अध्यक्ष पण आलेले महेंद्र बामणवाडेचे. आता यांनी गेले 3 वर्ष त्या गडचिरोली जिल्ह्याचा कानाना कोपरा, चंद्रपूर जिल्ह्याचा कानाना कोपरा, 3 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 2 विधानसभा, गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा आणि आपली गोंदिया जिल्ह्यातली आमगाव 1 विधानसभा, अशा 6 विधानसभे मिळून हा लोकसभा आहे. घरदार सोडून गेले 3 वर्ष कुठल्या छोट्या कार्यक्रमामध्ये शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत किसान साहेब पोहोचले. सर्वेमध्ये यांचंच नाव आल्यानंतर नेतागिरी सुरू झाली. मी सांगितलं की बिलकुल नाही चालणार, त्याचं नाव आहे काँग्रेस पक्षाला एक खासदाराची इथं महत्व आहे. नरेंद्र मोदीचं सरकार कोणत्या अर्थीत आपल्याला सत्तेतून बाहेर काढायचं आहे. मी आणलो जेव्हा हायकमांडकडे मिटिंग झाली त्याच्यात, आणि मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत नामदेव किसान साहेबांना आपल्याला तिकीट द्यावं लागेल. पण तिथं कॅल्क्युलेशन लावतात, तर दिल्लीच्या लोकांना माहितच नसते. त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेशन की 4 लाख मतं हे गोड समाजाचे आहे. आता मी म्हणलं साधे हे तर नवीन कॅल्क्युलेशन आलं इकडे. आता आदिवासी म्हटलं, आता जसं मोरगाव विधानसभा केली आपण, तर आपल्या इथं शेड्यूल कास्ट मतदारसंघ आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर या शेड्यूल कास्ट मतदारसंघामध्ये अनेक जाती या शेड्यूल कास्ट मध्ये आहे. असं मिळून 30 पॉप्युलेशन आहे, अनेक जाती आहेत. एकच बौद्ध समाज हा शेड्यूल कास्टचा असं नाही, याच्यात अनेक अजून जाती आहेत. हे जसं मगाशी बनसोड साहेब म्हणाले ते बंगाली कामचं, हे नमोशूद्र लिहितात सेन्सेस मध्ये, तर त्याच्यामुळे ते पण शेड्यूल कास्ट आहे त्या सेन्सेस मध्ये, यांना जात मिळत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या, बौद्ध समाजाची संख्या, मग चामार समाजाचे लोक असतात, अनेक वेगळे बुरड समाजाचे लोक असतात, शेड्यूल कास्ट मध्ये अनेक जाती आहेत. असं करून ती संख्या आहे. आता आपण म्हटलं की या 30% संख्या ही फक्त बौद्ध समाजाची आहे, असं नाही होणार. मग त्या बौद्ध समाजामध्ये पण वेगळ्या वेगळ्या जाती आहेत, वेगळ्या जाती आहेत. तर आपल्याला तो होऊ शकतो. तसं त्यांच्या एकामध्ये असं सांगितलं की 4 लाख आहे, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की 4 लाख नाही आहे, हे अशा वेगळ्या जाती आहेत. आणि निवडून आणण्यासाठी कोण लागणार आहे, तर ते अदर लागणार, आणि जे अदर लागणार आहे तर ते यांच्या पाठीशी आहे. असं जेव्हा विश्लेषण मांडलं तेव्हा कुठं किरसान साहेबांना खासदार होता आलं, नाही तर किरसान साहेब वकील बरोबर पाहिजे ना कुठल्या ठिकाणी. पण मी वकील यांचा नव्हतो, मी काँग्रेस पार्टीचा वकील होतो. काँग्रेस पार्टीचा खासदार त्या ठिकाणी बनावा हे माझी इच्छा, आणि ते झालं. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण सांगितलं की यांच्या हा सूर्य हा चैत्र, ही जी काही परिस्थिती असते ती परिस्थिती मी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही सगळे लोकांमध्ये जा, काँग्रेस पक्षाच्या बद्दलचं भूमिका मांडा, तुमचं वर्तन लोकांमध्ये कसं आहे हे तुम्ही जाऊन मांडा. आणि त्याच्यानंतर लोकांनी जो सर्वे केंद्र आपलं दिल्लीतूनही आपली AICCतूनही सर्वे चालू झालेले आहेत. आता पहिले मुद्दे काढले त्यांनी, पहिली सर्वे सुरू झाले काय काय मुद्दे राहतील, आणि आता उमेदवाराच्या अर्ज आल्यानंतर उमेदवारांचा सर्वे चालू आहे.
ज्याचं लोकातून नाव होईल त्याला आपण तिकीट देऊ. मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? नवरदेवांसाठी आपल्याला काही ठरावं लागेल ना. स्वयंवर आहे हे सीतेचं. माझ्यावर किती दबाव असेल ते अंदाज आहे का तुम्हा लोकांना? मोरगाव अजूनमध्ये तर सगळ्यात जास्त दबाव आहे, कारण इथं नवरदेव जास्त आहे. अरे विनोद बाबा, विनोद शहारे पण हो म्हणते, जांभूळकर साहेब पण म्हणते. का मला सगळ्यात मोठा प्रश्न मोरगाव अजूनमध्ये. मला महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सोपं आहे. हे काय तुम्ही माझ्या जिव्हाळ्याचे लोक आहेत, तर कोणाचं दुखलं नाही पाहिजे, काही नाही सांभाळावं लागतं ना. बाकी ठिकाणी काही फरक नाही, तिथं थोडंसं काही याच्यात निर्णय करता येतात, पण इथं नाही. इथं तुम्ही माझे सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत, तुमच्या सगळ्या भावना समजून घ्याव्या लागतात. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की सत्ता आणि सत्तेचा फायदा हा कसा होतो हे समजून घेण्याची संधी तुमच्याजवळ आहे. आपण अनेक आमदार इतके वर्ष पडलो. मगाशी दिलीप बनसोड साहेबांनी सांगितलं की जे मंत्री झाले तिथं 2 वेळा आमदार होते, पण त्यांना करता आलं नाही, काम करता आलं नाही, कारण की त्यांचा कंट्रोल वेगळ्या लोकांच्या हातात गेला. त्यांचा कंट्रोल तुमच्या हातात राहिला असता तर आपल्या भागामध्ये त्याच काळात या बंगाली समाजाला न्याय भेटला असता आणि आपल्या भागाचा विकासही झाला असता. ओके, आपल्यालाही लोकांमध्ये जात असताना आपल्याच माणसाचा विरोध करणं, तो त्याच्यातून लहान होतो माणूस, मोठा नाही होतो. मी तुमच्यासाठी काम कसं करू शकतो, तुमचं विजन काय ते लोकांपर्यंत. आता चंद्रिका पुरे आपल्या इथले आता आमदार आहे, ते खाली होते त्यावेळेस रोज शेतकऱ्यांना अनेक विजन सांगत होते. कसं सांगत होते जांभूळकर, तुझ्याला चांगलं माहिती आहे. तो रोज सांगायचा काय काय. आता त्याला शेतकरी विसरून गेला, आता तो दुसरा रोजगार हमीवरच आला. त्यामुळे मला तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये काम करतोय, त्या लोकांचं दुःख, लोकांच्या दुःखाला आम्ही फुंकर कसं लावून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कसं आणू शकतो, त्याला न्याय कसं देऊ शकतो, ही मानसिकता ठेवून, सकारात्मक मानसिकता ठेवून जेव्हा आम्ही काम करतो तर तुम्हाला यश येईल. मी तुम्हाला सांगतो की ज्याचं लोकातून नाव होईल त्यालाच आपण तिकीट देऊ. आणि असा एकमताचा ठराव मी मांडू का? हा चाल सगळ्यांचं तर ठराव दिलीप तुम्ही मांडता का मी मांडू? कारण मला सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण झालेला आहे तो, कारण नवरदेव जास्त आहे, नवरी एकच आहे. त्यामुळे माझ्या मागे प्रश्न गणवीर मास्तर पण बसलेले सगळे जिकडे पाहिलं तिकडे उमेदवार दिसतात आहे मला, इकडे दिसतात इकडे दिसतात. त्यामुळे मला इकडे पण आहे नवरदेव, इकडे पण नवरदेव आहे. त्यामुळे माझा मुद्दा एवढाच आहे की मी तुम्हाला हा जो हसत खेळा सोहळा झाला, हा हसत खेळातच राहिला पाहिजे.